नागपुर से एक बड़ी खबर। जरीपटका पुलिस थाना क्षेत्र में एक चोरी का बढ़िया अंदाज किस्सा सामने आया है। गोविंदम अपार्टमेंट कड़बी चौक में रहने वाली नुपुर अनिरुद्ध अग्रवाल के घर से उनकी हाउस हेल्प मारिया सूर्यराव सुखा ने 9 लाख रुपए की डायमंड रिंग्स चुरा ली और हो गई फरार। मारिया, जो असल में खड़गपुर पश्चिम बंगाल की रहने वाली है, नुपुर के यहाँ बच्चा संभालने का काम करती थी, पर उसने भरोसे का ये रिश्ता एक भारी धोखे में बदल दिया। चोरी के बाद जरीपटका पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए मारिया और उसके बॉयफ्रेंड पवन बड़गुजर, जो नासिक का रहने वाला है, दोनों को गिरफ्तार कर लिया है। ये पूरी कार्रवाई सदर की क्राइम ब्रांच टीम ने सीनियर पुलिस इंस्पेक्टर अरुण क्षीरसागर के नेतृत्व में अंजाम दी। पुलिस जांच में ये भी सामने आया है कि चोरी की ये प्लानिंग पहले से ही रची गई थी, लेकिन कानून के हाथ लंबे होते हैं और अब दोनों कानूनी कश्ती में हैं। जरीपटका पुलिस की सतर्कता और तेजी भरी कार्रवाई एक बार फिर साबित करती है, चोर कितना भी चालाक हो, कानून से बचना नामुमकिन है। मैं कुंती और आप देख रहे हैं नागपुर न्यूज 24, जहां खबर मिलती है सबसे पहले, सबसे तेज। आपल्याकडे जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये एक 4 दिवसापूर्वी एक कंप्लेंट आली होती की घरातून एक डायमंड रिंगची चोरी झालेली आहे, 2 डायमंड रिंगची, दॅट इज वर्थ 9 लाख रुपीज। आणि त्यांचा संशय होता त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका मेडवरती। तर जशी कंप्लेंट दाखल झाली, आपण तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेत ती जी मेड आहे तिचा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर दुसऱ्या राज्यात वेस्ट बेंगॉलमध्ये टीम रवाना केली आणि वेस्ट बेंगॉल पोलिसांच्या मदतीने आपल्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं। त्याच्यानंतर असं समजलं की त्या महिलेचा कोणी बॉयफ्रेंड आहे, तिने त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिलेले आहे। तात्काळ आपण दुसरी टीम रवाना केली आणि त्या मुलाला देखील ताब्यात घेतलं आणि संपूर्ण 2 रिंग आपण रिकव्हर केलेले आहेत अगदी प्रॉम्प्टली। 9 लाखाचा मुद्देमाल आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये जरीपटका पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। 2 आरोपी देखील आपण ताब्यात आहे। या आरोपीची पार्श्वभूमी काही हे जे 2 आरोपी आहेत नाही, यांच्यावर कुठल्याही प्रकारचे मागचे गुन्हे दाखल नाही आहेत। आता ते जी एक आरोपी आहे तिच्या सांगण्यानुसार की तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडून पैसे मागत होता, त्याच्या लालचमध्ये येऊन तिने ही चोरी केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे, परंतु त्याच्यामध्ये सखोल माहिती आपण घेत आहोत।